जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच नवीन युट्यूब चॅनल टिक्कर मराठी. तर या चॅनलवर सध्या आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेमधल्या लिपिक म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, रिक्त पद आहेत 1800+. तर फॉर्म भरायलाही सुरुवात झाली, बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. मग आता वळूयात आपण आपल्या अभ्यासाकडे. तर या अभ्यासासाठी आपण विजेता सिरीज तुमच्यासाठी चालू केलेली आहे, स्पेशल 60 दिवसांसाठी. तर यातला आजचा आपलं 11वं सेशन आहे. महत्वपूर्ण सेशन आहे. प्रत्येकाने काय करायचं, हे सेशन शेअर करायचंय. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग, आफ्टरनूनची मॉर्निंग, कारण सकाळी 11ला अपलोड होतं हे लेक्चर. ठीक आहे, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपलं सेशन जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत तर जरूर शेअर करा जे विद्यार्थी मित्र कुठेही फी नाही भरू शकत, जास्त अफोर्ड नाही करू शकत, पण त्यांना भरती व्हायचे, त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. ठीक आहे, आणि लिपिक पदाची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तर न सांगताच तुम्ही शेअर कराल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, तर चालू करूयात आजचे आपले मराठी व्याकरणाचे प्रश्न. चला पाहूयात. आजचा सगळ्यात पहिला प्रश्न आपला, त्याच्या पराक्रमाच्या कथा चिरकाल टिकतील, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्द दिलेला नाहीये, पण आपल्याला जाणून घ्यायचा आहे कुठला कुठला असेल तो. ओळखायला एकदम सोपं आहे. कुठला शब्द असा दिसतो की त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला जरा परिचयाचा आहे किंवा अर्थ लागतोय की हाच शब्द असेल अधोरेखित. त्याच्या पराक्रमाच्या कथा चिरकाल टिकतील. चिरकाल म्हणजे त्याचा म्हणजे खूप कालावधीपर्यंत टिकतील. चिरकाल म्हणजे खूप कालावधीपर्यंत टिकतील. मग याच्या विरुद्धार्थी शब्द काय येईल? कमी कालावधीसाठी टिकणारा. मग कमी कालावधीसाठी टिकणारा यासाठी समानार्थी शब्द कुठला आहे? अनंत, वेळोवेळी, अल्पकाळ, दीर्घकाळ. मग चिरकालला काय येईल विरुद्धार्थी? अल्पकाळ. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न, बाबा वाराणसीला गेले वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. हे वाक्य कुठलं आहे? विधानार्थी आहे, प्रश्नार्थी आहे, मिश्र वाक्य आहे की उद्गारार्थी वाक्य आहे? काय येईल? बाबा वाराणसीला गेले. कुठला पर्याय योग्य? आता बघा, साधं वाक्य आहे. प्रश्न विचारलाय का रे बाबा कुठे गेले? नाही. मिश्र वाक्य म्हणजे अविकारी शब्द आहेत मध्ये, कुठले जोडलेत? दोन वाक्य दोन शब्द नाही जोडलेत. आणि उद्गार दाखवला, भावना आहे का कुठली याच्यामध्ये? नाही. म्हणजे हे साधं सरळ सोपं सुटसुटीत समजेल असं वाक्य आहे, म्हणून ह्या वाक्याला काय म्हणणार आपण? विधानार्थी वाक्य म्हणणार. पर्याय पहिलाच योग्य. पुढे, पूर्णांक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शिकलायत तुम्ही, गणितात पण शिकलाय आणि मराठीत पण शिकलेला आहात. हे कशामध्ये शिकलोय आपण माहितीये? विशेषण या टॉपिक मध्ये शिकलोय. विशेषणामध्ये संख्या विशेषण हा प्रकार आहे, त्यातला पहिलाच प्रकार आहे गणनावाचक. गणनावाचकचे 3 प्रकार, पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. तर पूर्णांक म्हणजे पूर्ण अंकाचा बोध होतो. पूर्णांक म्हणजे पूर्ण अंकाचा बोध होणे. पूर्ण अंकाचा बोध होणे. मग पूर्णांकाला विरुद्धार्थी काय येईल? पूर्ण अंकाचा बोध होणं, याच्या विरुद्धार्थी अपूर्ण अंकाचा बोध होणं. म्हणजेच काय झालं रे आपलं? 1/2, 3/4, 1/4 या पद्धतीने अपूर्ण अंकांचा बोध होतो, म्हणून अपूर्णांक विरुद्धार्थी आहे. महत्वपूर्ण सेशन आहे. आवडलं तर लाईक करायचंच, पण शेअर सुद्धा तुम्हाला करायचं आहे. चला पुढे. तो झाड लावतो, अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. तो हे काय आहे? विशेषण आहे, सर्वनाम आहे, क्रियापद आहे की नाम आहे? काय आहे तो हा शब्द? लावणारा कोण? तो झाला कर्ता. नाव दिलेलं नाहीये. नामाच्या ऐवजी, नामाची पुनरावृत्ती नको किंवा टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी आपण जो विकारी शब्द वापरतो त्याला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. तो, तिथे, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः, मी, आम्ही, ही सगळी काय आहेत? सर्वनाम आहेत. पर्याय कुठला योग्य इथे? दुसरा.
नेक्स्ट क्वेश्चन, प्रयोगाचे मुख्य डॅश डॅश प्रकार आहेत. प्रयोग, उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापद बदलते. प्रयोग, कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापद बदलते. आणि प्रयोग, भावे प्रयोग म्हणजे कर्ता आणि कर्म दोघांप्रमाणेही क्रियापद बदलत नाही. हे तीनच प्रयोगाचे मुख्य प्रकार आहे. मिश्र किंवा संकीर्ण किंवा त्यालाच म्हणतात संकर प्रयोग, तर हा मुख्य प्रकारामध्ये गणला जात नाही, कारण त्याच्यामध्ये मिश्रण आहे कमीत कमी 2 प्रयोगाचं. ठीक आहे, त्यामुळे तीनच प्रयोगाचे प्रकार पडतात. कर्तरी कर्मणी भावे, पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, पाणी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? पर्ण, कुल, विघ्न, जल. तर पान नाहीये पर्ण म्हणायला, काय आहे इथे? पाणी आहे, त्याच्यामुळे काय येईल बरोबर? सेशन लाईक करून घ्या बरं ज्यांनी केलेलं नाहीये पटापट. पाणी म्हणजे जल, न ला दुसरी वेलांटी आहे म्हणून जल येणार. पर्याय चौथा. बघा, पाणी आणि पाणी दोघांमध्ये फरक आहे बरं. हा पाणी म्हणजे हात, कर, आणि हा पाणी म्हणजे जल, पेय आपण पितो ते. पर्याय चौथा योग्य. पुढे, खालीलपैकी चुकीचा पर्याय कुठला आहे? गजानन, समास इतरेतर द्वंद्व सांगितलाय. आई बाप इतरेतर द्वंद्व, पानपत्रावळ समाहार द्वंद्व, सत्यासत्य वैकल्पिक द्वंद्व. कुठला पर्याय सामासिक शब्द प्रकार चुकीचा दिलेला आहे, हे आपल्याला इथे ओळखायचंय. बघा बरं. काय येईल बरोबर? बघा, गजानन हा कुठला समास आहे माहितीये? विग्रह काय आहे? गजाचे आहे आनन, आनन म्हणजे तोंड, ज्याचे असा तो. 2 पदावरून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो, म्हणजे हे काय झालं आपलं? आपले गणपती गजानन. ठीक आहे, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं तोंड ज्याचं आहे त्याला म्हणतात गणपती. हे आपला बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे, इतरेतरच नाही. ठीक आहे, कुठला समास झाला हा आपला? विभक्ती बहुव्रीही समास आहे. ठीक आहे, आई बाप, आई आणि बाप इतर द्वंद्व समास. पानपत्रावळ मध्ये पान, पत्रावळ आणि इतरही किरकोळ कारकोळ गोष्टी येतात म्हणून समाहार द्वंद्व समास. सत्यासत्याचा विग्रह सत्य किंवा असत्य दोघांपैकी एकाची निवड एका वेळी करावी लागते म्हणून विकल्प, पर्याय म्हणून वैकल्पिक द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. तिन्ही पर्यायाचे बरोबर आहेत, फक्त एक पर्याय चुकीचा आहे म्हणून तोच आपला बरोबर उत्तराचा क्रमांक आहे. पर्याय पहिला योग्य. माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटतीये? प्लीज 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 ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. चला, साखर भात या शब्दाचे लिंग कोणते आहे ते आपल्याला इथे ओळखायचंय. साखर भात या शब्दाचं लिंग उभयलिंग, पुल्लिंग, नपुंसक लिंग आणि स्त्रीलिंग. आता साखर भात हा शब्द कुठला आहे? सामासिक शब्द आहे, राईट. साखर भात हा सामासिक शब्द आहे. मग सामासिक शब्दाचं लिंग ओळखताना सगळ्यात शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं तेच लिंग संपूर्ण शब्दाला लागू पडतं. ही ट्रिक किंवा हा नियम आहे आपला. ठीक आहे, तर भात या शब्दाचा विग्रह करताना आपण काय म्हणणार? तो भात म्हणणार. मग तो हे कशामध्ये आलं? पुल्लिंगामध्ये आलं. मग साखर जरी ती साखर म्हटलं त्याचं घ्यायचंच नाहीये आपल्याला. काय? त्याचं लिंग घ्यायचंच नाही, कारण शेवटच्या शब्दाचं लिंग आपण घेतो. मग कुठला पर्याय योग्य झाला? साखर भात हा पुल्लिंगी शब्द झाला. पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट, अर्जुनाकडे एक लेखणी आहे. अधोरेखित शब्दाचे वचन बदलून बरोबर वाक्य कोणते ते ओळखा. लेखणीचं वचन बदलायचं. हे लेखणी काय आहे? एक वचन आहे. ठीक आहे, लेखणीचं अनेक वचन कुठे आहे? बघा, अर्जुनकडे एक लेखणी आहेत. अर्जुनकडे अनेक लेखणी आहेत. अर्जुनकडे अनेक लेखणे आहेत. अर्जुनकडे अनेक लेखण्या आहेत. लेखणीचं अनेक वचन काय होणार? लेखणी एक वचन. याचं अनेक वचन लेखण्या होणार. ठीक आहे,
पर्याय चौथा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आदर म्हणजे रिस्पेक्ट करतो आणि रिस्पेक्ट करत नाही, उद्धट बोलतो, गुरमाईने बोलतो, म्हणजे आपण काय करतो रे? त्यांचा अपमान करतो, अनादर करतो. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. सगळ्यांना अगदी व्यवस्थित समजतंय का तेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. की घाई होतीये, खूप हळू होतंय, खूप जास्त स्पष्टीकरण होतंय, जे काही होत असेल माझ्यापर्यंत कळवायचंय. चला पुढे. गजानन शेठला व्यापारात घसघशीत नफा झाला. अधोरेखित शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आलेला आहे? नफा होणं म्हणजे प्रॉफिट होणं, फायदा होणं. हानी, लाभ, घाटा, खोट. काय येईल मग? फायदा. आणि इथं काय दिलेलं आहे अजून? लाभ होणे. पर्याय कुठला योग्य आला मग? पर्याय. हानी म्हणजे नुकसान आणि घाटा म्हणजे सुद्धा नुकसान. हरभऱ्याचा घाटा नव्हे, धंद्यात घाटा, व्यवसायात घाटा म्हणजे नुकसान होणे. पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय दुसराच योग्य. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, डबा या शब्दाचं अनेक वचन काय होईल? एक असेल तर डबा, एकापेक्षा जास्त असेल तर? एकदमच सोपं आहे ना. डबी म्हणू नका, लिंग बदलता येते, आपल्याला वचन बदलायचंय. डबाचं अनेक वचन डबे. पर्याय चौथाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता काळाचे मुख्य प्रकार आपल्याला विचारलेले आहेत, हे खूप महत्वाचे. काळाचे प्रकार किती आहेत? तर पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. ह्या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. ठीक आहे. एक पहिला येईल पूर्ण, दुसरा अपूर्ण किंवा चालू, ठीक आहे, तिसरा रीती आणि चौथा साधा. हे जे 4 आहेत ना, रीती, साधा, पूर्ण, अपूर्ण, याचे 4 हे आहेत, याला सुद्धा 4 हेच आहेत, याचे सुद्धा 4 हेच आहेत. म्हणजे काळाला 12 उपप्रकार आहेत, पण मुख्य प्रकार 3च आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. म्हणजे वर्तमान, भूत, भविष्य. कुठला पर्याय योग्य आला मग? पर्याय चौथा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, खाली काही सामासिक शब्दांचा विग्रह केलेला आहे, त्यांतील चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. सामासिक शब्दांचा चुकीचा विग्रह केलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा काय येईल? बिनचूक, दररोज, आमरण, यथाक्रम. काय येईल बरोबर? बघा आता, बिनचूक म्हणजे चुकीशिवाय. हा कुठला समास आहे आपला? प्रथम पद प्रधान म्हणजेच अव्ययीभाव समास आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे पर्याय दररोज. दररोज या शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक दिवशी. हा सुद्धा अव्ययीभाव प्रथम पद प्रधान आहे म्हणून अव्ययीभाव आहे. आमरण म्हणजे जन्मापासून, सॉरी, आमरण याचा विग्रह आहे मरेपर्यंत. आमरणचा विग्रह काय होतो? मरेपर्यंत. आणि आजन्म म्हणजे जन्मापासून, जन्मापासून म्हणजे आजन्म, लक्षात घ्या. इथं आहे यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे. हेही बरोबर अव्ययभाव समासाचंच उदाहरण आहे. चुकीचं दिलंय आमरण. आमरण म्हणजे मरेपर्यंत आणि जन्मापासून म्हणजे आजन्म. ठीक आहे. चुकीचा विग्रह पर्याय 3 मध्ये दिलेला आहे. थोडस समजून घ्यायचंय. 4ही अव्ययभाव समासाचीच उदाहरणं आहेत, उपसर्ग लागून तयार होतात. पुढचा प्रश्न आहे, राजाने योग्य न्याय केला. न्याय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. काही प्रश्न हार्ड लेवलचे आहेत, काही प्रश्न एकदमच चिंधी म्हटला तरी हरकत नाही. हो की नाही? न्याय करणं याच्या विरुद्धार्थी अन्याय करणं, चुकीचं वागणं एखाद्या बरोबर. पर्याय कुठला योग्य आला मग? पर्याय दुसराच योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. कसे वाटले ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. स्पष्टीकरण कसं वाटलं तेही सांगायचं आहे. ठीक आहे. भेटूयात उद्या. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडलं तरी बिंदास विचारा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचंय. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट.